हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर इथे ना स्वयंपाक खोलीत मी ना भाकरी बनवित होते, हे बघा. आणि शिवण्या राहीना, त्यामुळे तिला पण इकडे स्वयंपाक खोलीत आणले मी. आणि आत्या मामा ते ना लिंब काढते आणि मिस्टर थोडेसे बाहेर गेले. तर मी भाकरी करीत होते. ती माझं पण बघा कशी भाकरी करते. पिलू कशा करायचे भाकरी करून दाखवतच नाही. आज थप्पक थप्पक कर ना, आज थप्पक थप्पक, असं थप्पक थप्पक कर कर. तेव्हा पिल्लू शिवण्या कशी भाकरी करते. पिलू करून दाखव, करा भाकरी. थप्पाच भाकरी कर, भाकरी अच्छा अच्छा कर 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 कर. तेव्हा कशी करती, पहिले कशी भाकरी करून दाखवती. एवढा एवढा जीव आहे तरी कसं कळतं भाकरी करावं म्हणून. आ कशी करायची भाकरी तशा. ए बाबू शिवण्या, ए पिल्लू भाकरी करू लाग लाग. असं करतात भाकरी, असं पीठ चाळी ती काय, पीठ चाळून घेते आधी. हा तरी बघा इकडे चालली माझ्या गरमागरम चुलीवरती बाजरीच्या भाकरी. आणि भाजी पण केलेली आत्यानी. तर आता आल्यानंतर जेवण करायचे. इकडे शिवाने भाकरी करू लागती मला. हॅलो फ्रेंड, तर इकडे ना मस्त अशी स्वयंपाक खोली सारून घेतली मी. म्हणजे चूल पोचरली अगोदर आणि त्यानंतर पूर्ण म्हणजे स्वयंपाक खोलीला पसार आवरून घेतला आणि मस्त अशी स्वयंपाक खोली सारून घेतलेली आहे. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे ना 6:30 वाजले. तर आज ना मस्त असं सुकं वांगं बनवायचं आहे. तर वांगे ना चिरून घेतले मी, धुवून काढले 2-3 पाण्याने आणि पाण्यामध्ये ठेवले थोड्या वेळ. म्हणजे मसाले ते काढूसतं, कारण की ते पाण्यात नाही ठेवले ना आतून काळे पडते ना, त्यामुळे पाण्यात ठेवले. आणि इकडं मिक्सरमधून ना म्हणजे मिरची काढून घेतली मी. लाल मिरच्या, शेंगदाणे, लसूण, खोबरं सगळं पण वाटून घेतलं. आणि इकडं थोडेसे काही मसाले घेतले मसाला म्हणजे सुक्कं वांगं बनवण्यासाठी. आणि इकडे आहे ना आळूच्या वड्या पण बनवायच्या आहे, त्यासाठी मिरची पण काढून घेतली आहे. बरेच दिवस झाले आळूच्या वड्या खाल्ल्याने, मग आज आहे ना आळूच्या वड्या बनवायच्या आहेत, तर त्यासाठी मिरची पण काढून घेतली. मी ना ह्यावेळेस हिरव्या मिरच्या न वापरता आहे ना लाल मिरच्या वापरल्या आहे. लाल मिरच्या, लसूण वाटून घेतला आहे, मीठ पण टाकले त्याच्यामध्ये. चला आता मसाला वांगं बनवायला सुरुवात करते. मसाला वांगं कसं बनवायचं हे तर सगळ्यांना माहीतच आहे. फक्त मसाला वांगं बनवण्यासाठी घेतलं आहे मी साहित्य. तर आता मसाला वांगं कसं बनवायचं हे तर सगळ्यांना माहीतच आहे, तरी पण एकदा म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करावं मसाला वांगं. तर तेल टाकलं होतं त्यामध्ये, जेवढे मसाले काढले होते तेवढे सगळे पण टाकून घेतले. त्यानंतर इकडे ना वांग्यांमध्ये म्हणजे जो कूट केला मी तो सगळा भरून घेतला आहे वांग्यांमध्ये. हे बघा पूर्ण आतमध्ये म्हणजे 4 फोडी केल्या, त्या 4 फोडींमध्ये भरून घेतलं आहे मी कूट शेंगदाण्याचा. तर आता इकडं तेलामध्ये मसाले पण परतले, त्यामध्ये आता हे सगळे पण वांगे सोडून द्यायचे. वांगे तेलात परतून घ्यायचे. तर अशा प्रकारे तेलामध्ये सगळे परतून घ्यायचे वांगे. आणि त्यानंतर आता पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. तर शिजायला आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो पाण्यामध्ये वांग्यांमध्ये. गॅस फुल करते. आधी कमी केलता मसाले जळू नये त्यामुळे, आता फुल केलेलं आहे. हे बघा किती छान तरी आलेली, आत्ताच आली आहे, अजून तर शिजायची पण आहे. मसाला वांग आहे ना मिस्टरांना खूप आवडतं, त्यामुळे मग काय आज म्हटलं चला मसाला वांगच बनवू. थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे मी, कारण शिजायला पाणी लागतं ना. बघा कसा कलर चेंज होते. तर आता शिजून देऊ वांगे आपण. तर आता इकडं वांगं शिजेपर्यंत म्हटलं चला आळूच्या वड्या बनवायच्या आहे ना, तर ते आहे ना इथं घराजवळच होत्या, तर कापून आणले आहे आणि धुवून पण आणले पानं. मस्त असे पानं होते, खूप मोठी मोठी पानं झालते. हे बघा धुवून पण आणले, त्याच्यावरती पाणी कसं साचलेलं आहे. आकार कसा असतो ना आळूच्या पानांचा, एकदम हार्ट सारखा. किती छान आहे ना. आणले तोडून. आणि इकडं पीठ पण घेतले आळूच्या वड्यांना पीठ लावण्यासाठी.
हळद टाकून घेतली ना आणि आता हा मसाला आहे ना मिक्सरमधला तर तो टाकायचा आहे. याच्यात लाल मिरची, मीठ, लसूण सगळं पण टाकलेलं आहे. फक्त आता याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आणि आता पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पातळ करून घ्यायचं आहे. आळूच्या पानांना लावण्यासाठी ना आता पाण्यात घालून घ्यायचं व्यवस्थित. तर हे बघा अशा पद्धतीने ना पीठ घालून घ्यायचं आहे या मापामध्ये. हे बघा असं पातळ राहून द्यायचं थोडंसं, म्हणजे लई पातळ नाही लई घट नाही, एकदम मीडियम पीठ ठेवायचं आहे. आणि आता ह्या पानांना लावून घ्यायचं आहे. तर चला लावून घेते मी.